गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण जो चॅप्टर आपण स्टार्ट केलं होतं सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, त्याच्यामध्ये इंट्रोडक्टरी पार्ट आपण पाहिलं होतं. व्हॉट इज मॅटर, मॅटरचे क्लासिफिकेशन पाहिलं होतं आपण. प्युअर सबस्टन्स अँड मिक्सचर. प्युअर सबस्टन्स आर फर्दर क्लासिफाईड एज एलिमेंट्स, कंपाउंड्स. एलिमेंट्स आर फर्दर क्लासिफाईड मेटल, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स, and mixture, homogeneous mixture and heterogeneous mixture. Some laws are there, that is Gay-Lussac's law and Avogadro's law. That two laws was over in the last lecture, and atomic and molecular masses is over. Okay, atomic masses, the mass of one atom of element is called atomic mass. Okay, and one atomic mass unit or AMU is the unit, or atomic mass is expressed in AMU. That is, every element has a characteristic atomic mass. Okay, elements having a characteristic atomic mass. Okay, so here atomic mass is the mass of an atom that will be expressed in AMU, atomic mass unit. Later on it is replaced by unified mass unit or called Dalton. Okay, symbol आपण त्याला U यूज करतो. Okay, लास्ट लेक्चरला आपलं ऑलरेडी झाले. पहा, 1 AMU is nothing but mass exactly equal to 1/12 of mass of carbon 12 atom. 1 AMU, 1 AMU, atomic mass unit. Atomic mass unit is exactly equal to 1/12 of mass of carbon 12 atom. Carbon 12 atom. Okay, आणि त्याचं कॅल्क्युलेशन आपण केलं होतं. मास ऑफ 1 कार्बन 12 ॲटमचं मास स्पेक्ट्रोमीटरने कॅल्क्युलेट केलं होतं 1.99 इंटू 10⁻⁻23 ग्रॅम इंटू 1/12 आपण जर केलं तर दॅट फिगर इज बिकम एक्झॅक्टली इक्वल टू 1.6056 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. दिस इज द वन ॲटॉमिक मास युनिट इन अ ग्रॅम. 1 AMU in gram, which is equal to 1.66056 into 10⁻⁻24 gram. Okay, it is a calculated value for 1 AMU. Okay, so that was the atomic masses, and after that next point is average atomic mass. Average atomic mass. So let's see average atomic mass. Okay, atomic mass. So why this point is coming? First point was atomic mass, but next point is average atomic mass. So we are taking the average. And why there is a need for this average atomic mass? Because many elements, naturally occurring element, exist as a mixture of more than one isotope. Okay, they existing in the isotopic form. So what is meant by isotopic form? Isotopes are nothing but the substance having the same atomic number. Atomic number is same but atomic masses is different. आता atomic number same आहे पण atomic masses different आहे. atomic masses difference असल्यामुळे तर they occurs as a isotopic form. ओके, आता कार्बनचं जर फॉर एक्झाम्पल आपण कार्बनचं जर घेतलं, फॉर एक्झाम्पल कार्बन जर घेतला तर कार्बनचे 3 आयसोटोप्स आहेत. दॅट इज C12, C13 and C14. कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. आणि ॲव्हरेजली जर पकडलं आपण तर कार्बन 12चं जे काही रिलेटिव्ह अबंडन्स आहे ते 98.8% आहे. त्याच्यामुळे राऊंड ऑफ जर केलं आपण हे तर कार्बनचं जे काही ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे, ॲटॉमिक मास किती आहे 12U, 12 युनिफाईड मास. ओके, 12 युनिफाईड मास. तर ॲव्हरेजली आपण राऊंड अप जर केलं 3 आहे आपण कॅल्क्युलेट केलं होतं लास्ट लेक्चरला. पहा, डिवाइड बाय 100 केलं होतं. ॲव्हरेज मास कसं काढतो आपण? ॲव्हरेज ॲटॉमिक मास इज नथिंग बट द रिलेटिव्ह अबंडन्स, दॅट इज द पर्सेंटेज इंटू मोलर मास, सॉरी ॲटॉमिक मास इंटू ॲटॉमिक मास. याचं जर मल्टिप्लाय केलं आपण याला ॲटॉमिक मासने पर्सेंटेजला जर मल्टिप्लाय केलं डिवाइड बाय 100. आता डिवाइड बाय 100 का करायचं? कारण आपण इथं काय करतोय पर्सेंट ॲटॉमिक मास आपण याच्यामध्ये कॅल्क्युलेट करतोय. पर्सेंटेज घेतले म्हणून आपण डिवाइड बाय 100 करतोय. अदरवाईज
आपण डायरेक्टली मल्टिप्लाय केलं असतं तरी आपल्याला आलं असतं. ओके, सो याच्यामध्ये 3 व्हॅल्यू आपल्याला मिळतात ॲटॉमिक मासच्या 12, 13, 14 आणि रिलेटिव्ह अबंडन्स आपल्याला 98, 1.1 अँड 2 × 10⁻⁻10 आपल्याला मिळालं, जे की फार कमी आहे. ते आपण मल्टिप्लाय करून कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, हा झाला ॲव्हरेज ॲटॉमिक मासचा लास्ट पॉईंट आपला. ठीक आहे, काही एक्झाम्पल दिलेत पहा. कार्बन आहे, कार्बनचे 3 आयसोटोप आहेत, C12, C13 अँड C14. सिमिलरली नायट्रोजन आहे आपला, नायट्रोजनचे आहे N14 अँड N15. 2 आयसोटोप्स आहेत नायट्रोजनला. ऑक्सिजनचे 3 आहेत परत, O16, O17 अँड O18. कार्बनचे 3, C12, C13, C14. नायट्रोजनचे 2, N14, N15. ऑक्सिजनचे O16, O17, O18. क्लोरीनचे परत 2 आहेत, Cl35, Cl37. आणि ब्रोमिनचे परत 2 आहेत, दॅट इज Br79 अँड Br81. 2 आयसोटोप ब्रोमिनचे आहेत. ओके, आणि ॲव्हरेज ॲटॉमिक मास आपण राऊंड अप केलं आहे, तर 12.0 आलं, तर त्या राऊंड अप ॲटॉमिक मास केलं आपण. आता राऊंड अप का करायचं, कारण काही व्हॅल्यू या फ्रॅक्शनमध्ये आहेत, त्या फ्रॅक्शनमध्ये व्हॅल्यू कॅल्क्युलेशनला प्रॉब्लेमॅटिक आहे, त्याच्यामुळे आपण काय केलं, त्याला राऊंड ऑफ केलं. ओके, त्याच्या होल नंबरच्या नियर राऊंड अप करतो आपण. ठीक आहे, परत प्रॉब्लेम नको की 12.011 यू आहे आणि आपण 12 घेतलं आहे 12.0, तर ते राऊंडेड ऑफ व्हॅल्यू आहे, एवढी लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचं पॉईंट आहे आपला, दॅट इज मॉलिक्युलर मास. एक एक्झाम्पल दिलं, पण निऑनचं एक्झाम्पल दिलं आहे याच्यामध्ये. निऑन, आता हा जो निऑन आहे Ne, तर त्याचे पण 3 आहेत, Ne20, Ne21 अँड Ne22. 3 आयसोटोप्स आहेत निऑनचे, 20, 21, 22. आणि जर आपण याचा ॲटॉमिक मास जर पाहिलं, तर ॲटॉमिक मास आहे याच्यामध्ये, हा आहे आयसोटोप. ॲटॉमिक मास किती दिले आपल्याला, 19.19. निऑनचं किती दिलं आहे, 20.90. आणि 22चं दिलं आहे 21.99. ओके, आणि त्याचं नॅचरल अबंडन्स जे काय पर्सेंटेज आहे, त्याचं आहे 90.92, याचा आहे 0.26 आणि याचा आहे 8.82%. 8.82%. आणि फॉर्म्युला काय आपला, ॲटॉमिक मास इंटू द पर्सेंटेज. ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ निऑन इज इक्वल टू काय, पर्सेंटेज इंटू ॲटॉमिक मास. फॉर्म्युला आहे आपला पर्सेंटेज इंटू ॲटॉमिक मास. जर व्हॅल्यू पुट केलं आपण, डिवाइड बाय 100. जर व्हॅल्यू पुट केलं आपण, तर काय व्हॅल्यू येते पहा. पहिलं आहे 19. इथं मल्टिप्लाय करायचं, येते लक्षात, 19.99 इंटू 90.92. काय इथं 19.99 इंटू 90.92. याची व्हॅल्यू येते अराउंड 1317.49. 1317.49. सिमिलरली सेकंड जो आहे 20.99, याचं जर आपण मल्टिप्लाय केलं याला, तर दॅट विल बिकम 5.45. 5.45 प्लस कशाचं 20.99 इंटू 0.26. आणि लास्ट जो आहे 21.99 इंटू 8.82, दॅट बिकम 193 प्लस 193.95. ओके, आणि याला आपण डिवाइड बाय 100 जर केलं, तर दॅट विल बिकम इक्वल टू 20.70. 20.70. सो ॲव्हरेज ॲटॉमिक मास निऑनचं किती आहे, 20.717 U.
ओके, असं कॅल्क्युलेट जर व्हॅल्यू तुम्हाला सपोज असं जर तुम्हाला प्रोव्हाइड केलं मटेरियल, त्याचं नॅचरल अबंडन्स ॲटॉमिक मास जर प्रोव्हाइड केलं तर यू कॅन कॅल्क्युलेट द ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ओके, सो इट इज अ व्हेरी इझी टॉपिक. नाव नेक्स्ट that is molecular mass. Molecular mass. Okay, so let's start with this molecular mass. Molecular mass. Okay, molecular mass of a substance is sum of average atomic masses. Molecular mass is a sum of average atomic मास. काय मॉलिक्युलर मास? सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मास. आता हे जे ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे एलिमेंट्स आयसोटोपिक फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे त्याचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करायला होतं. आणि ॲव्हरेज ॲटॉमिक मासची सम घेतली. सम म्हणजे काय? ॲडिशन. त्याला जर आपण ॲड केलं तर वी आर गेटिंग द मॉलिक्युलर मास. वी आर गेटिंग द मॉलिक्युलर मास. ओके, सो मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स इज द सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ द atoms of element which constitute the molecules. Okay, molecules ज्या ॲटम किंवा एलिमेंटच्या ॲटम पासून फॉर्म झाले त्याची काय करायची? सम घ्यायची. दॅट सम विल बी इक्वल टू द मॉलिक्युलर मास. ओके, मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स इज द मास ऑफ वन मॉलिक्युल ऑफ दॅट सबस्टन्स रिलेटेड टू द मास ऑफ वन कार्बन 12 ॲटम. ओके, आता एक कॅल्क्युलेट कसं करायचं पहा. फॉर एक्झाम्पल, मॉलिक्युलर मास इज द सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मास. फॉर एक्झाम्पल, आपण कार्बन डायऑक्साईड घेतला CO2 आणि आपल्याला याचे ॲव्हरेज ॲटॉमिक मास याचं आपल्याला मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करायचं. तर त्याच्या अगोदर आपल्याला त्याचे ॲव्हरेज ॲटॉमिक मास माहिती पाहिजे, कारण कार्बनचे 3 आयसोटोप्स आहेत, ऑक्सिजनचे 3 आयसोटोप आहेत. हे 3 आयसोटोपचं आपण काय करतो? एक राऊंडेड ऑफ व्हॅल्यू घेतो आपण आयसोटोपची. ओके, आणि मग दॅट विल बी कन्सिडर ॲज अ the atomic mass or that will be considered as the average atomic mass. ओके, पाहता याच्यामध्ये कार्बनचे 3 आयसोटोप, ऑक्सिजनचे 3 आयसोटोप. तर कार्बन आपण राऊंडेड ऑफ 12ला केलं आणि ऑक्सिजन आपण राऊंडेड ऑफ 16ला केलं आहे. सो याच्यामध्ये मॉलिक्युलर मास ऑफ कार्बन डायऑक्साईड, मॉलिक्युलर मास ऑफ कार्बन डायऑक्साईड विच इज इक्वल टू काय? दॅट विल बी द कार्बन किती आहे? कार्बन एकच आहे. इंटू काय करायला आपलं? ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन. ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन. ओके, ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन प्लस सम घेतोय म्हणून प्लस. ओके, आता ऑक्सिजन किती आहेत? तर ऑक्सिजन आहेत 2. इंटू काय? ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ काय? ऑक्सिजन. ओके, आता व्हॅल्यू जर पुट केली आपण 1 इंटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास कार्बनचे किती आहे? तर दॅट इज 12.0 U प्लस ऑक्सिजन किती आहे? 2 इंटू ऑक्सिजनचे किती आहे ॲव्हरेज ॲटॉमिक मास? दॅट विल बी द 16 U. आता 12 इंटू 1 किती? 12 इंटू 1 जर आपण मल्टिप्लाय केला तर दॅट विल बी 12. ओके, 12 इंटू 1 12 प्लस 16 इंटू 2 32. ओके, सो दॅट विल बी 32. आणि दोघांची जर सम घेतली आपण दॅट इज द 12 प्लस 32 दॅट विल बी इक्वल टू 2 प्लस 2 4 and 3 plus 1 4. So molecular mass of carbon dioxide becomes equal to 44.0 U unified mass. Okay, 44.0 U. सो असं आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सिमिलरली आपण वॉटरचं पण कॅल्क्युलेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल पहा, इथं वॉटर आहे H2O. आता हायड्रोजनचं ॲटॉमिक मास किती आहे? ॲव्हरेज ॲटॉमिक मास. तर हायड्रोजनचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे 1 आणि ऑक्सिजनचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे 16. पण इथं 2 हायड्रोजन आहेत म्हणून 2 इंटू 1 2 प्लस 16 प्लस 2 किती? तर 18. दॅट विल बी द ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ वॉटर. ओके, सो असं आपण ते ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करू शकतो. ओके,
जे काही कंपाऊंड तयार होतात त्या कंपाऊंडचा आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मास आपल्याला माहिती असेल तर आपण त्याच्या थ्रू मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करू शकतो. सिम्पल कन्सेप्ट आहे, सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस. ॲव्हरेज ॲटॉमिक मास जर आपल्याला गिवन असेल किंवा नोन असेल तर आपण मॉलिक्युलर मास त्याचं कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, आणि हे कशाच्या इन अकॉर्डिंग्स आहे तर इट विल बी रिलेटेड टू द C12 कार्बन 12चं जे काय ॲटॉमिक मास आहे त्याच्या रिलेटिव्हमध्ये आपण मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, क्लिअर. पुढचं पॉईंट आहे फॉर्म्युला मास. हा पण कन्सेप्ट फार इझी आहे, फॉर्म्युला मास. सो लेट्स सी व्हॉट इज मीन बाय फॉर्म्युला मास. ॲटॉमिक मास झालं, ॲव्हरेज ॲटॉमिक मास झालं, मॉलिक्युलर मास झालं, आणि आता फॉर्म्युला मास. ओके, आता फॉर्म्युला मास हा जो कन्सेप्ट आला आहे हा आयोनिक कंपाऊंडसाठी आहे. दिस इज ओनली रिलेटेड टू द आयोनिक कंपाऊंड्स. ओके, सो लेट्स सी, दिस इज फॉर द आयोनिक कंपाऊंड्स. ओके, आणि आयोनिक कंपाऊंडमध्ये काय आहे, एकतर कॅटायन असतो आणि ॲनायन्स, आणि दोघांचं असेंबल होतात. कॅटायन अँड ॲनायन्स ऑपोजिटली चार्ज पार्टिकल्स आर very close to each other. Okay, and they form a structure that is the ionic compound is formed. Cation is positively charged, anion is a negatively charged. Okay, and oppositely charges are attract each other. So some substance as sodium chloride, for example sodium chloride. So see the sodium का है, sodium is a cation and chloride is a anion, NaCl, sodium chloride. So that becomes sodium plus and Cl minus, sodium plus and Cl मायनस. आणि हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरमध्ये जर आपण त्याचं पाहिलं तर 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरमध्ये क्युबिक स्ट्रक्चर आहे सोडियम क्लोराईडचं. तर त्याच्यामध्ये सोडियम क्लोराईड क्रिस्टलमध्ये एक जो सोडियम प्लस आहे, सोडियमचं कॅटन आहे, इज सराउंडेड बाय 6 Cl आयन. ओके, NaCl, Cl, 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 इथे एक Cl आणि बॅक साईडला एक Cl, असे टोटल 6 Cl आयन सोडियमला अटॅच असतात. ओके, सो सोडियम क्लोराईड इज जस्ट अ फॉर्म्युला. सोडियम क्लोराईड काय आहे, फॉर्म्युला आहे. याचं स्ट्रक्चर जर कॅल्क्युलेट आपण जर पाहिलं तर सोडियमला किती Cl आयन अटॅच आहेत तर 6 Cl आयन. पण इथं रिप्रेझेंट करताना काय करतो, फक्त आपण NaCl, सिंगल Na आयन, सिंगल Cl. ओके, सिमिलरली एका Cl किती Na अटॅच आहेत तर अगेन 6. ओके, अल्टरनेटिव्हली 6. So it is a just a formula. It is a just a formula. Okay. जे काही कंपाऊंड आहेत मॉलिक्युलर मासच्या ऐवजी instead of molecular mass we can use this formula mass. Actually meaning तेच आहे त्याचं, फॉर्म्युला मासचं मिनिंग आणि मॉलिक्युलर मासचं मिनिंग इट इज अ सम. ओके, तिथे फक्त ॲटम्स आहेत आणि इकडं कॅटायन आणि ॲनायन्स आहेत, एवढाच फरक आहे त्याच्यामध्ये. ओके, फॉर्म्युला मास ऑफ अ सबस्टन्स इज सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ ॲटम प्रेझेंट इन द फॉर्म्युला. मॉलिक्युलर मासमध्ये काय आहे, सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस, आणि फॉर्म्युला मासमध्ये काय आहे, सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ ॲटम प्रेझेंट इन द फॉर्म्युला. फॉर्म्युलामध्ये जेवढे ॲटम प्रेझेंट आहे त्यांची सम. फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईड जर घेतला तर सोडियमचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे 23.0 U प्लस Clचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे 35.5, आणि दोघांची जर सम घेतली आपण तर दॅट विल बी इक्वल टू द 58.5. दिस इज द फॉर्म्युला मास फॉर द सोडियम क्लोराईड. ओके, काही विशेष नाही त्याच्यामध्ये, सेम जो काय आपण मॉलिक्युलर मासचा कन्सेप्ट पाहिला तोच आहे फॉर्म्युला मासमध्ये. फक्त इथं काय घेतो आपण, सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ ॲटम प्रेझेंट इन द फॉर्म्युला. आता ह्या फॉर्म्युलामध्ये कोणते ॲटम आहे, सोडियमचा ॲटम आहे, क्लोरीनचा ॲटम आहे, आणि ह्यांची आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मासची काय घेतली, सम. ओके, दॅट इज नथिंग बट द फॉर्म्युला मास. ओके, 2 पॉईंट पाहिले आपण, मॉलिक्युलर मास अँड फॉर्म्युला मास. मॉलिक्युलर मास इज अ sum of average atomic masses and formula mass is a substance, the sum in the formula mass of a substance in the is the sum of atomic masses of the atom present in the formula. फॉर्म्युला मध्ये जेवढे ॲटम प्रेझेंट आहे त्यांची सम. ओके, एक्झाम्पल आपण कार्बन डायऑक्साईडचं पाहिलं आणि इकडे आपण सोडियम क्लोराईडचं पाहिलं. ठीक आहे, आजच्या लेक्चरला एवढं सफिशियंट आहे. पुढच्या लेक्चरला आपण मोल कन्सेप्ट हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे या चॅप्टरमधला, तो आपण घेणार आहे. ठीक आहे.
Thank you.